आपल्याबरोबर अनिल जाधव साहेब सर आहेत. सर दापोलीमध्ये निषेध मोर्चा घेण्यात आला. या मोर्चाचे कारण म्हणजे परभणी येथे आपल्या ज्या का भीमसैनिकाला तेथील पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना जेलमध्ये अटक करून त्यांना बेदम मारहाण करून ते आपल्यातून निघून गेले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये विधान करताना ते म्हणत होते की आंबेडकर हे नाव घेणे फॅशन झालेली आहे. त्याऐवजी तुम्ही भगवानाचे नाव घेतलं तर 7 जन्म स्वर्गप्राप्ती होईल. काय सांगाल? आज बौद्धजन सेवा संघ, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा आणि बौद्धजन पंचायत समिती या बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या तिन्ही धार्मिक संघटनेच्या वतीनं आज सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळण्यासाठी, त्याचप्रमाणे भारतीय संसदेत या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल एकेरी शब्दात उल्लेख केल्याच्या निषेधार्थ, त्याचप्रमाणे अचलपूर येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याची जी झालेली विटंबना, या संपूर्ण या घटनेचा निषेध करण्यासाठी बौद्धजन सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष अनिल जाधव, मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय शरदजी जाधव, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सन्माननीय अनिलजी गाडगे, त्याचप्रमाणे त्यांचे सरचिटणीस अशोकजी जाधव गुरुजी, त्याचप्रमाणे बौद्धजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय कासारे साहेब, सिद्धार्थजी कासारे, त्याचप्रमाणे दिलीपजी कासारे, त्याचप्रमाणे संपूर्ण बौद्धजन सेवा संघाचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे संपूर्ण पदाधिकारी, पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे विविध संघटनाचे पदाधिकारी यांनी आज निषेध मोर्चामध्ये येऊन अमित शहा आणि सोमनाथ सूर्यवंशी याला जी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला बेदम मारहाण करून त्याच्या मृत्यूच कारणीभूत ठरलेल्या त्या संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांना सदोषपणा मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या प्रती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे एकेरी शब्दात उल्लेख करून संपूर्ण भारताची, आंबेडकरी जनतेची माफी मागावी आणि त्यांनी स्वतःहून गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी आज संपूर्ण जनतेच्या वतीनं मागणी करण्यात आली. आणि तमाम जनतेने, भीमसैनिकांनी या मोर्चाला पाठिंबा दिला. मोर्चा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील पदाधिकारी, त्याचप्रमाणे महिला मंडळ आणि सर्वच पदाधिकारी यांनी योगदान देऊन हा मोर्चा यशस्वी केलेला आहे. हा मोर्चा, निषेध मोर्चा यशस्वी करण्यासाठी खास करून विजय जाधव तलाठी साहेब, शरदजी जाधव, प्रीतमजी रुके, संजयजी तांबे, संतोषजी धोत्रे, नरेशजी जाधव, त्याचप्रमाणे साळवी, प्रदीपजी गंभरे, त्याचप्रमाणे राहुलजी जाधव, त्याचप्रमाणे अविनाश तांबे, या संपूर्ण टीमने एक नेटवर्क चांगल्या पद्धतीने काम केलं आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी कोणालाही गाडी किंवा वाहनाची व्यवस्था स्वतःहून लोक उत्स्फूर्तपणे येऊन निषेध नोंदवलेला आहे. आणि हा निषेध तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती महोदय यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि या संपूर्ण घटनेचा निषेध केलेला आहे. जय भीम. वारंवार बहुजन समाजावरती, अगदी बाबासाहेब दिलेले संविधान यावर वारंवार हल्ले होत आहेत. वारंवार निवेदन देऊन सुद्धा योग्य पर्याय कुठे निघत नाही. काय सांगा? कारण आता हा देशच, भारतीय संविधान जरी या देशाला लागू आहे, परंतु देशच भारतीय म्हणजे भांडवलशाहीकडे चाललेला आहे आणि त्याच्यामुळं भारतीय संविधानाची पायमल्ली होत आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी सांगितलेलं की हा देश चालवण्यासाठी म्हणजे जे भांडवलशाहीच्या हातात जर गेला तर संपूर्ण या देशाच्या नागरिकांना त्रास होणार आहे आणि तशा पद्धतीची संपूर्ण यंत्रणाच या मनोवादीकडे असल्या कारणाने या देशाला त्रास होत आहे, असं माझं म्हणणं आहे.